नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एस-आय-सी मुंबई जे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था जी मुंबई आहे याची 2025 ची जी यू-पी-एस-सी सी-ई-टी आहे त्याची नोटीस आलेली आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या नोटीसविषयी डिटेल माहिती देणार आहोत. ओके. तर ही जी नोटीस आहे ही यू-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनसाठी 2025 साठी आहे आणि नागपूर, अमरावती, संभाजीनगर औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर या 6 केंद्र तसे यशदा जे आहे आणि नंतर यशदाद्वारे जे संचालित ए-सी-ई-सी आहे पुणे तिच्यासाठी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे, अंबरनाथ नगर परिषद संचालित यू-पी-एस-सी स्पर्धा परीक्षा याला यू-पी-एस-सी सी-ई-टी-सी अंबरनाथ, ठाणे महानगरपालिका संचालित सी-डी देशमुख प्रशासकीय केंद्र ठाणे या सर्वांसाठी ही परीक्षा आहे. यासाठीची जी एलिजिबिलिटी आहे ते कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असलेली पाहिजे. म्हणजे तुमची पदवी परीक्षा जो रिझल्ट आहे तो आलेला असला पाहिजे त्यांच्यासाठी आहे. आणि ही जी एंट्रन्स टेस्ट आहे याची तारीख आता बदललेली आहे. तर नुकतीच जी लेटेस्ट तारीख त्यांनी जाहीर केली आहे ते 25/8/2024 ला आहे आणि याचा टायमिंग जो आहे तो 11 वाजतापासून ते 1 वाजेपर्यंत यावेळेस आहे. ओके. आता ही याची तारीख आणि आपण सर्व डेटविषयी माहिती घेणार आहोत. याचा अर्ज जे आहे ते 6 जूनला सुरू झालेले होते आणि अजून त्याची आता जी डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे. मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी त्याची जी लेटेस्ट डेट आहे एक्सटेंड झालेली फॉर्मची ते सांगणार. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहावे. ओके. याची जे डेट आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार. ओके. तर हे कार्यक्रम यामध्ये कोणकोणते सेंटर आहेत आणि किती किती वॅकन्सी आहे त्याबद्दल बघू आपण. ते सिएक जी मुंबई आहे यामध्ये 100 क्षमता आहे, 100 कॅपॅसिटी आहे या सेंटरची आणि इथे 10 जे आहे ते रिझर्व्ह आहे अल्पसंख्याकांसाठी. ओके. असे 110 इथे टोटल वॅकन्सी आहे. नागपूरसाठी 100 आहे आणि 10 जे आहे ते असे इथे पण 110 आणि संभाजीनगरसाठी 60 जनरलसाठी आणि 10 जे आहे ते रिझर्व्ह असे 70 आहे. कोल्हापूरसाठी पण 70 आहे. नाशिकसाठी 60 आहे. अमरावतीसाठी 60 आहे. जे यशदा जे पुणे आहे याची जी आहे ना 20 हे जनरलवाल्यांसाठी आणि 10 जे आहे ते रिझर्व्ह आहे अल्पसंख्यासाठी आणि जे 10 आहे ते टी-आय पुणे यांच्यासाठी रिझर्व्ह असे 40 वॅकन्सी यशदा इथे आहे. पी-सी-एम-सी जे आहे पुणे इथे वॅकन्सी 50 आहे टोटल. ओके. ते अंबरनाथ नगर परिषद संचालित यू-पी-एस-सी परीक्षा केंद्र आहे अंबरनाथ येथे. हिची जी वॅकन्सी आहे ते 25 आहे आणि ठाणेची जी सी-डी-आय-ए-सी ठाणे आहे याची वॅकन्सी 40 आहे. अशी टोटल वॅकन्सी तुम्ही बघू शकता 635 अशी आहे. ओके. त्यानंतर आपण परीक्षेचा फॉर्मॅट बघूया. परीक्षा जी आहे ना परीक्षेची जी पद्धती आहे कशा प्रकारची परीक्षा कंडक्ट होईल याचं सांगून देते. परीक्षा 200 गुणाची परीक्षा होणार तुमची लेखी, म्हणजे लेखी इन द सेन्स एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये तुमची एक्झाम होईल. त्यानंतर तुमचा 50 मार्काचा मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू असणार. असे टोटल तुमच्या 250 मार्काची एक्झाम होणार आहे. ओके. त्यासाठी त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे सिलेबस राहील ते यूपीएससीचं राहील. यूपीएससी प्रिलिम्सचं जे सिलेबस राहील तेच तुमचं याचं सिलेबस आहे. स्पेसिफिक दुसरं सिलेबस राहणार नाही. सेम सिलेबस आहे. आणि तुमचं जे आहे ना पेपर 1 पेपर 2 म्हणजे पेपर 1 जीएस आणि पेपर 2 सीसॅट सेपरेट न होता एकच परीक्षामध्ये दोन्ही घेण्यात येईल. ज्यामध्ये तुमचा अध्ययन भाग ए 50 प्रश्न 100 गुण आणि पेपर भाग सीसॅट याला 40 प्रश्न राहील. म्हणजे तुमचे 40 प्रश्न सीसॅट आणि 100 मार्क्स राहील. म्हणजे इथे तुम्हाला टेबल फॉर्मॅटमध्ये मी समजून सांगते की पेपर 1 जो आपला जीएस असतो तिथे तुम्हाला 50 प्रश्न राहील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स म्हणजे टोटल 100 मार्क्सचा पेपर आहे आणि त्याचा जो माध्यम राहील ते हिंदी आणि इंग्लिश राहणार. ओके. आणि त्यानंतर पेपर 2 जो राहील तो सीसॅट राहील. त्याला 40 मार्क राहील आणि त्याचं म्हणजे 40 मार्क आणि 40 प्रश्न राहील जे 2.5 2.5 असं प्रत्येक प्रश्नाचा वेटेज राहील आणि ते 100 मार्क्स आहे. हे असे तुमचे झाले 200 मार्क. ओके. हे पण तुमचे हिंदी आणि इंग्लिशमध्ये राहील आणि याचा जो टायमिंग आहे तो 11 ते 1 म्हणजे 2 तास तुम्हाला 80 प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला 2 तास देईल आणि मार्क्स जे राहील ते 200 मार्क्सचा पेपर आहे. ओके. तर एमसीक्यू पॅटर्नमध्ये होणार आणि इथे निगेटिव्ह मार्किंग राहणार तुम्हाला 1/3. ओके. त्यानंतर तुमची जी आहे त्यानंतर तुमची जी मुलाखत राहणार ते 50 मार्काची मुलाखत तुम्हाला लक्षात ठेवा की मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषेमध्ये राहणार आणि मुलाखतीचा जो टाइम टेबल राहणार तो तुमचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला ते सांगण्यात येईल. ओके. त्यानंतर त्यांनी म्हटलं निवडमध्ये कशी निवड करणार मुलाखत घेण्यास प्रस्तावित झालं त्यांच्याप्रमाणे 1:3 रेशोमध्ये त्यांना ज्यांनी एक्झाम क्वालिफाय केली त्यामध्ये 1:3 फॉर्मॅटमध्ये तुमची इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलावणार. ओके. याची पात्रता पुन्हा आपण डिटेल पात्रता हे खूप एलिजिबिलिटी खूप इझी आहे. तुम्ही कोणत्याही शाखेची तुमची पदवीधर तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे. ओके. आणि त्यांनी अजून क्लॅरिफाय केलं की पदवीचा परीक्षा निकाल म्हणजे जे तुम्ही लास्ट इयर आणि तुमचा अजूनपर्यंत निकाल आला नाही अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू नये. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशनचा रिझल्ट आलेला असावा फॉर्म भरताना. ओके. नंतर तुमची एज जी आहे ते 1 ऑगस्ट 2025 या तारखेपासून व्हॅलिड होईल. ओके. तुमचे जे जनरल आहे त्यासाठी 21 ते 32 आहे. जे ईडब्ल्यूएस आणि इतर मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी 31 ते 35 आहे. एससी एसटी साठी जे आहे ते 21 ते 37 आहे आणि जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी 21 ते 45. ओके. आणि तुम्ही सर्वात महत्त्वाचं तुमचे डोमिसाईल आहे ते तुमच्याकडे डोमिसाईलला महाराष्ट्र असणे कंपल्सरी आहे. ओके. आणि त्यानंतर अजून त्यांनी एक इथं अट दिली आहे तर तुमचं म्हटलं मराठी
जोडण्यावर. तसं 10वी ची परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण तर तुम्हाला 10वी जी परीक्षा आहे, जी तुम्ही स्टेट बोर्ड कोणतेही बोर्ड असो तुम्हाला मराठी हा विषय असायला पाहिजे. मराठी हा विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे. ओके. नंतर तुमचे वसतिगृह त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला मोफत राहील. ओके. 2025 साठी अल्पसंख्याक व स्थानिक म्हणजे तुम्ही जर समजून तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी असेल, तुम्हाला सीएट मिळणार नाही. म्हणजे तुम्ही जर मुंबईचे स्थानिक रहिवासी आणि तुम्ही मुंबई सीएक्स तुम्हाला घ्यायचं ते मिळणार नाही. तुम्ही तिथले स्थानिक रहिवासी वगळून इतर उमेदवारांना तुम्हाला धोरणानुसार आणि तुमच्या गुणांनुसार तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी मिळणार आहे. ओके. त्या व्यतिरिक्त त्यांनी एक्झामची फी जी आहे ते पण बघू द्या. जे जनरल आहे त्यासाठी 600 आहे आणि अदर जे बॅकवर्ड कम्युनिटी आहे त्यांच्यासाठी ₹400 फी त्यांनी ठेवलेली आहे. ओके. त्यानंतर जे आहे तुम्ही जे महाराष्ट्र परीक्षा केंद्र महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्र शासन राज्य परीक्षा केंद्र घेतले जाणार नाही. म्हणजे याचे जे केंद्र राहील प्रत्येक ते महाराष्ट्रच आहे आणि केंद्र मी तुम्हाला सांगून देतो. महाराष्ट्रामध्ये 7 असे केंद्र आहेत. त्यामध्ये मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि पुणे, कोल्हापूर हे 7 केंद्र राहणार आणि इथेच ही परीक्षा घेतली जाणार आहे. ओके. आणि तुम्ही केंद्र आहे तुम्ही जर माजी विद्यार्थी असेल, तुम्ही या ऑलरेडी कोणत्याही केंद्रात प्रवेश घेतला असेल, तुम्हाला सेम केंद्र पुन्हा घेता येईल. तुम्ही दुसऱ्या केंद्रामध्ये प्रवेश घेऊ शकता. ओके. त्यानंतर आपण इथे आणि जे पीसीएमसी आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची जी अकॅडमी आहे, तिथे ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घ्यायचे तुम्हाला तिथला रहिवासी दाखला असणे गरजेचे. ओके. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते बघून घ्या. तुम्हाला जे तुमची फायनल जे ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट लागणार आहे. मार्कलिस्ट और तुमचं जे सर्टिफिकेट आहे ग्रॅज्युएशनचं ते लागणार आहे. तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी दोन्ही लागणार आहे. तुमचं ओरिजिनल मूळ म्हटलंय तुम्हाला ओरिजिनल टीसी लागणार आहे. नंतर तुमचं डोमिसाईल लागणार आहे. तुमचं नॉन क्रिमिनल असलं पाहिजे जे आणि लेटेस्ट 31 मार्च 2025 पर्यंत जे व्हॅलिड आहे असं तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिनल लागणार आहे. तुमचा रहिवासी दाखला लागणार आहे आणि तुमचं जे फिटनेस सर्टिफिकेट आहे जे तुम्ही कोणत्याही मेडिकल कोणत्याही हॉस्पिटलमधून बनवून घेऊ शकता. तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट लागणार आणि एक तुम्हाला स्टॅम्प जे तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला एक स्टॅम्प लागेल तर तुम्हाला लागणार. सदर कागदपत्र पूर्तता झाला म्हणजे तुमचे यापैकी कोणतेही जे डॉक्युमेंट याचे व्हॅलिडिटी नाही झाला तुमचा जो आहे प्रवेश तुमचा नाकारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतरचे इतर सूचना ओके. त्यानंतर तुमचे कोणतेही डाऊट असले याविषयी तुमचे कोणतेही डाऊट असले इथे त्यांनी प्रत्येक प्रत्येक जे सेंटर आहे त्याची डिटेल मेल आयडी दिली आहे, त्यांचा नंबर दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही इथे कुठेही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला याची पूर्ण पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल. तुम्ही याची डिटेल माहिती वाचू शकता. ओके. मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ओके. त्यानंतर अजून तिथे म्हटलेलं आहे की तुम्ही जर सीएचचा 2025 हा फॉर्म भरत आहे तर तुम्हाला जो यूपीएससीचा 2025चा जो अटेम्प्ट राहील ते देणे बंधनकारक राहील. ओके. तुम्हाला 25चा अटेम्प्ट द्यावाच कंपल्सरी राहील. ओके. आणि तुमचे जे नियम राहील यांचे जे ॲडमिशनचे जे नियम राहील त्याचे पालन करणं तुम्हाला कंपल्सरी राहील. ओके. सीएचची 26 जून 2024 ची नवीन नोटीस जारी केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलेले आहे की सीएच 2025 साठी जे विद्यार्थी फायनल इयरला बसलेले आहे, अंतिम वर्षाच्या पदवीला बसले व यापूर्वी पदवी झालेले विद्यार्थी ज्यांनी सर्वात ज्या सीएचच्या अटी आहे ज्या नोटीसमध्ये दिल्या त्या सर्व पात्र असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आणि सुधारित परीक्षा दिनांक जाहीर केला ते 25/8/2024 रोजी होणार आहे. आणि ऑलरेडी आपण सांगितल्याप्रमाणे 7 केंद्र आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर केंद्र आहे. आणि ही जी ऑनलाईन पद्धतीचे अर्ज तारीख होती ते मुदत वाढ झालेला आता ते 1/7/2024 पासून सुरू होणार आहे. ते 20/7/2024 पर्यंत राहणार आहे. ओके. आणि यांची जी परीक्षेची जी शुल्क आहे ते भरण्याची तारीख जी आहे 21/7/2024 राहणार. ओके. त्यासाठी तुमची जी पोर्टल आहे सीईटी 2024 नोंदणीसाठी त्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन नोंदणी करायची आहे. ओके. तर ही आहे सीएचची ऑफिशियल नोटीस. ओके. याची जी लिंक याचे दोन्ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. तुम्ही ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर असू शकता. त्या व्यतिरिक्त म्हणजे एसआयसीचे जे प्रिव्हियस पेपर आहेत जर तुम्हाला ते पाहिजे असेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि या व्यतिरिक्त तुमचे अजूनही काही डाऊट असेल तुमच्या मनात तर ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका. नक्की मी प्रयत्न करेल की तुम्हाला उत्तर देण्याचा. या व्यतिरिक्त तुम्ही अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा जेणेकरून तुम्हाला अशाच माहितीचे व्हिडिओ मिळत राहील. तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू.